तर आज होता आपल्या मित्राचा बर्थडे. तर आपण शिपवरती कशा प्रकारे बर्थडे सेलिब्रेट करतो चला तुम्हाला दाखवतो. तर नमस्कार मंडळी, माझं नाव दीप पाटील आणि मी काम करतो कार्नल शिपवरती. तर रात्री आपली ड्युटी संपवून आपण निघालो आपल्या मित्राचा बर्थडे सेलिब्रेशन करण्यासाठी. तर सर्वात पहिला मी माझा पेस्ट्रीमध्ये एक फ्रेंड आहे, त्याला केक बनवायला सांगितलं होतं आपल्या मित्राचा बर्थडे त्यासाठी. तर तो केक घेण्यासाठी आपण पोहोचलो पेस्ट्रीमध्ये. पेस्ट्रीमधून केक घेतला आणि आपण निघालो बेकरीमध्ये जाण्यासाठी, कारण बेकरीमध्ये आपला मित्र काम करत होता. तर मित्राला सोबत घेतलं आणि आपण पोहोचलो दुसऱ्या गॅलीमध्ये. हे सगळे मित्र दुसऱ्या गॅलीमध्ये काम करत होते. ह्या सगळ्या मित्रांना सोबत घेतलं आणि आपण निघालो पुढे जाण्यासाठी. मित्राला याबद्दल काहीच आयडिया नव्हती, पण असं आम्ही सर्व एकत्र येऊन नेहमी असा बर्थडे सेलिब्रेट करतो. हे खूप चांगलं वाटतं. आम्ही सगळं एकत्र येतो आणि असं एक कोणाचा बर्थडे असेल तर नेहमी सेलिब्रेट करतो. मोस्ट ऑफ सीफेअर लोकांचा बर्थडे हा शिपवरतीच होतो आणि ह्या टाइमला आपण फॅमिलीला खूप मिस करतो. तसंच ह्या टाइमला खूप फॅमिलीची कमी जाणवते. ही कमी न जाणून देण्यासाठी एक आपण छोटासा प्रयत्न करतो मित्रांमध्ये खुशी वाटण्याचा. त्यासाठी आपण एक छोटंसं सेलिब्रेशन करतो. त्यानंतर आपण केक वगैरे कट करून घेतला आणि आपल्या मित्रांमधली खुशी तुम्ही बघू शकता. जेव्हा आम्ही मराठी मुलं आणि सगळी आपली इंडियामधली मुलं एकत्र येतो तेव्हा फार धमाल करतो. तर आज मला 7 महिने होत आले, पण हे 7 महिने कसे गेले मित्रांमध्ये समजलंच नाही. जे कोणी शिपवरती नवीन येणार आहेत त्यांना मी नक्की म्हणेल, फ्रेंडशिप ही खूप महत्त्वाची शिपवरती, कारण मित्र नसतील तर कॉन्टॅक्ट निघणं खूप कठीण आहे. तर असं होतं आपलं छोटंसं सेलिब्रेशन. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि कोणाला शिप रिलेटेड काही क्वेश्चन असतील तर मला नक्की विचारा. तर चला भेटत पुढील व्हिडिओमध्ये. थँक्यू.